मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही. मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावा की हे त्यांना पटते का, हा भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असेल तर मग बघू, महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी. पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. अशी परिस्थिती झाली, दबाव आहे माझ्यावरती. अरे द्या जुगारून दबाव. नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे. आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे. तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्र वाचवून दाखवला. अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे.